जो आनंद सत्यप्रकाश विभो आणि आधार नाम उपास बुद्धी न जाणे आणि जाणे प्यास वापार शुद्ध परमात्मा मीचे असे. तर आपलं ख्यातीवर्णन झालं. तर शिष्यांनी 5 ख्यात्या सांगितल्या, पण श्रीगुरूंनी सांगितले ते 5ही ख्यात्या कसे आहेत? असंगत आहेत. मग कोणती ख्याती योग्य आहे? श्रीगुरूंनी सांगितलं की वेदांत शास्त्रकारांनी मानलेली, जगद्गुरू शंकराचार्य आणि व्यास महर्षींनी मानलेली जी अनिर्वचनीय ख्याती तीच व्यवस्थित आहे, तीच चांगली आहे. रज्जूवर भासलेल्या सर्पाची आणि सर्पाच्या ज्ञानाची व्यवस्था चांगल्या प्रकारे या ख्यातीनुसार लागते. आणि मग त्या अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ काय आहे, दोरीवर भासलेला सर्प अनिर्वचनीय कसा आहे वगैरे वगैरे आपण विचार केला. अनिर्वचनीय म्हणजे त्याच्याविषयी सदरूपानंही बोलता येत नाही, असदरूपानंही बोलता येत नाही. त्याला सत म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही त्याला सत? दोरीच्या ज्ञानानं त्या सर्पाचा बाध होतो म्हणून सत म्हणता येत नाही. आणि त्याला असतही म्हणता येत नाही. का? कारण असत वस्तूची प्रतीती येत नसते, त्याची प्रतीती येते म्हणून त्याला असतही म्हणता येत नाही. म्हणून त्याला सतासतहून विलक्षण म्हणजे सदरूपानंही सांगता येत नाही, असदरूपाने सांगता येत नाही, म्हणजे त्याला अनिर्वचनीय म्हणायचं, सतासतहून विलक्षण म्हणायचं. असा तो अनिर्वचनीय मिथ्या सर्प प्रतीतीला येतो. आणि आता तिथं जर प्रतीतीला येतो तर मग सत्ता मानावी लागते. मग त्याची प्रातिभाषिक सत्ता मानावी लागते. त्याची प्रातिभाषिक सत्ता असते म्हणजे प्रतीतीपुरती सत्ता असते. अशा प्रतीतीपुरत्या येणाऱ्या म्हणजे फक्त प्रतीतीपुरती ज्याची सत्ता आहे अशा सर्पाला मिथ्या म्हटलं जातं, त्याला अनिर्वचनीय म्हटलं जातं. लक्षामध्ये असा अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ सांगितला. आता असा अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ सांगून आता शिष्य पुन्हा शंका करतो, महाराज मला अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ कळला हो, पण दोरीवर तिथं अनिर्वचनीय सर्प आला कुठून? आहे की नाही, अशी शंका केली त्यानं. रज्जूच्या ठिकाणी दुसरीकडून कुठून सर्प आला आहे का? नेमकं काय झालं असं विचारलं. श्रीगुरूंनी सांगितलं की दुसरीकडून आला नाही. मग अंधारामध्ये दोरी असते आणि त्या अंधारामध्ये दोरी असल्यामुळे दोरीचं ज्ञान होत नाही आणि दोरीचं अज्ञान असतं आणि त्या अज्ञानापासून सर्पाची उत्पत्ती होते. आणि अज्ञानापासून सर्पाची उत्पत्ती होते आणि सर्पाचं ज्ञान होतं. हा सर्प अशा प्रकारचं ज्ञान होतं, व्यवहार घडतो. म्हणजे तो सर्प आणि सर्पाचं ज्ञान त्या अज्ञानापासून उत्पन्न झालेले असतात. आलं लक्षामध्ये? समजतं का? असं सांगितलं. मग आता शिष्य शंका करतो, सर्पाची उत्पत्ती कशी होते? ती उत्पत्ती होण्याला काहीतरी सामग्री पाहिजे ना. तुम्ही म्हणता की अज्ञानापासून सर्प उत्पन्न होतो. दोरीचं अज्ञान असतं आणि त्या अज्ञानापासून सर्प उत्पत्ती होती तुम्ही सांगितलं. पण ती उत्पन्न होण्याची जी रीती आहे ती कशी होते? म्हणजे कशी 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 आहे ती रीती? कशा पद्धतीने सर्प तिथं उत्पन्न होतो? आहे का नाही? ते मला थोडं काय करायचं आहे, ऐकायचं आहे. कारण उत्पन्न होण्यासाठी कारण सामुग्री तर लागते, आहे की नाही? मग कारण सामुग्री कोणती कोणती आहे असं त्यांनी प्रश्न केल्यानंतर श्रीगुरू म्हणतात, बाबा तुला उत्पत्तीचा प्रकार सांगतो, परंतु तो प्रकार सांगण्याच्या अगोदर तुला घटपटाती पदार्थाचं ज्ञान कसं होतं ते सांगतो. कारण ते एकदा समजलं म्हणजे तुला उत्पत्तीचा प्रकार काय होऊन जाईल, समजून जाईल. ऐक इकडं बघ. श्रीगुरू म्हणतात तुला काय सांगायचं आहे? अनिर्वचनीय पदार्थ उत्पन्न कसा होतो? अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या असणारा पदार्थ, भासणारा पदार्थ वेदांताच्या मतानुसार तो कसा उत्पन्न होतो हे ऐकायचं आहे ना? हां, मला तेच ऐकायचं आहे. मग सांगू का तुला? हां सांगा म्हणे. अरे तुला ते कळण्यासाठी म्हणजे दोरीच्या ठिकाणी सर्पाची उत्पत्ती कशी होते, अनिर्वचनीय सर्पाची उत्पत्ती कशी होते हे कळण्यासाठी त्या अगोदर तुला कुठल्याही पदार्थाचं, बाह्य पदार्थाचं आपल्याला ज्ञान कसं होतं ते तुला मी सांगतो. सांगा मग ज्ञान कसं होतं कळल्यावर मग पुन्हा उत्पत्तीचा प्रकार समजन का मला तुम्ही सांगितल्यावर? हां समजन. सापाची उत्पत्ती कशी होते हे समजण्यासाठी तुला अगोदर ज्ञान कसं होतं असतं हे समजलं पाहिजे. ज्ञानाचा प्रकार एकदा समजला आणि ज्ञानाचा प्रकार समजून घेऊन मग सापाच्या उत्पत्तीचा प्रकार जर ऐकला तर अनिर्वचनीय सर्पाच्या उत्पत्तीचा प्रकार जर ऐकला तर मग तुला तो अनिर्वचनीय सर्पाच्या उत्पत्तीचा प्रकार व्यवस्थित चांगल्या प्रकारे तुला समजून येईल असं श्रीगुरूंनी सांगितलं. लक्षात येऊ लागलं का? बरं मग सांगा आपल्याला पदार्थाचं ज्ञान कसं होत असतं. कारण हे समजल्यावर पुन्हा उत्पत्तीचा प्रकार समजणार आहे ना.
मग आता पदार्थाचं ज्ञान कसं होतं असतं? बाहेर असणारे जे पदार्थ असतात आपल्याला त्यांचं ज्ञान कसं होतं? तो प्रकार, पदार्थाच्या ज्ञानाचा प्रकार सांगू लागले आता श्री गुरु महाराज. श्री गुरु सांगतात, हे बघ, त्याचं असं आहे की पहिल्यांदा घडतं काय, आपली अंतःकरणाची वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाच्या द्वारा म्हणजे नेत्र इंद्रियाच्या द्वारा बाहेर जाते. ज्या पदार्थाला पाहत असतो आपण त्या पदार्थापर्यंत जात असते. समजा समोर जर दुरी असेल, समोर काय आहे, दुरी असेल तर दुरीपर्यंत जाते. समोर घट असेल, घटापर्यंत जाते. काय काय जाते घटापर्यंत? कुठं आहे अंतःकरण? आत आहे. त्याची वृत्ती इंद्रियाच्या द्वारा बाहेर निघते, ती घटापर्यंत जाते. घटापर्यंत ती वृत्ती गेली की ती वृत्ती त्या घटाच्या आकाराची होते, घटाच्या आकाराची होते. आणि त्या वृत्तीमध्ये असणारा आभास, वृत्तीत काय असतो? आभास असतो. आभास म्हणजे चैतन्याचं प्रतिबिंब असतं. आता चैतन्य प्रकाशरूप आहे, मग ते प्रतिबिंबसुद्धा कसं असणार आहे? प्रकाशरूपच असणार आहे. मग त्या वृत्तीत असणारा जो तो आभास आहे त्याला चिदाभास म्हणतात. चैतन्याचा आभास म्हणून चिदाभास म्हणतात. तो आभास त्या घटाचं ज्ञान करून देतो. हा घट आहे म्हणून. हा काय आहे? म्हणजे घटाचं प्रकाशन तो आभास करतो. वृत्तीत तो आभास असतो. ती वृत्ती तिथपर्यंत जाते. त्या वृत्तीनं तिथपर्यंत जाऊन त्या पदार्थाला व्यापलं, घटाला व्यापलं. घटाच्या आकाराची वृत्ती झाली की त्या आकाराच्या झालेल्या वृत्तीत आभास असतोच. मग तो आभास त्या घटाचं ज्ञान करून देतो. असं पदार्थाच्या ज्ञानाची रीती आहे. थोडक्यात, ही थोडक्यात सांगितली. कशी? बघा अजून एकदा सांगतो. आपल्या अंतःकरणाची वृत्ती चिदाभासानं युक्त असते. चिदाभासानं युक्त असलेली ती अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारा बाहेर जाते. त्या वृत्तीत चिदाभास असतोच. काय असतो? चिदाभास त्या वृत्तीत असतोच. ती वृत्ती त्या पदार्थापर्यंत गेल्यानंतर त्या पदार्थाच्या आकाराची होते. पदार्थाच्या आकाराची ती वृत्ती झाली की त्या वृत्तीमध्ये असणारा जो आभास असतो त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. मग कुठला का पदार्थ असणं, लक्षात आलं का? त्या पदार्थाचं तो ज्ञान करून देतो. हे थोडक्यात ही तुम्हाला पदार्थाच्या ज्ञानाची रीती सांगितली. लक्षात आलं का? आता थोडं याचं स्पष्टीकरण जास्त करतो. वृत्ती तिथपर्यंत जाते आणि वृत्ती त्या पदार्थाच्या आकाराची झाल्यावर ऐका, चिदाभास त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. कुणाचं? घटाचं किंवा कुठल्या त्या पदार्थ, जो पदार्थ असेल त्याचं. पण काय, त्या घटाचं ज्ञान होण्याच्या अगोदर त्या घटावर किंवा कोणत्याही पदार्थावर दोन आवरणं असतात, झाकणं असतात. झाकणं, ते झाकणं काढावी लागतात. झाकण जर नाही काढलं तर ती वस्तू दिसेल का? समजा एखादा माणूस झोपलेला आहे, आपण बाहेरून आलो आणि कोणीतरी अगोदरच माणूस झोपलेला आहे, काय बघितलं नाही कोण आहे ते, आणि अंगावर दोन चादरी घेऊन झोपला आहे. बाकी एक चादर आणि एक रग घेऊन झोपला आहे. मग आता आपल्याला त्या माणसाला बघायचं असेल कोण आहे नेमकं, काय आहे, तर काय करावं लागेल? उठभाषा काढायच्या का? मग विचार सगळं वाचायचा. माणसाचं ज्ञान करून घ्यायचं असेल, हे कोण झोपलं आहे तर काय करावं लागेल? त्याच्यावरचं झाकण काढावं लागेल. झाकण जर नाही काढलं तर ते माणसाचं ज्ञान होईल का? होणार नाही. मग त्यासाठी ते झाकण काढावं लागतं. हे झालं दृष्टांतात. तसं कुठल्याही पदार्थाचं ज्ञान होण्याच्या अगोदर त्या पदार्थावरचे हे दोन झाकणं जावे लागतात. प्रत्येक पदार्थावर हे दोन झाकणं असतात. घट असेल, पट असेल, कुठलाही पदार्थ त्याच्यावर हे दोन झाकणं असतात. झाकणं म्हणजे आवरणं. त्या आवरणाने ती वस्तू झाकलेली असते. काय? त्या आवरणाने ती वस्तू काय केलेली असते? झाकलेली असते.
आता तुम्हाला वाटतं प्रत्येक पदार्थावर कोणतं आवरण आहे, सांगतो तुम्हाला. एक पहिलं आवरण आहे अंधाराचं. अंधाराचं आवरण असतं. अंधाराचं आवरण जर असेल तर अंधारानं जी वस्तू झाकलेली आहे ती वस्तू दिसत नाही. कळलं का? का दिसते? नाही दिसत. दुसरं असतं अज्ञानाचं. दुसरं कशाचं असतं? अज्ञानाचं आवरण असतं. ते अज्ञानाचं आवरण असलं तरी त्या वस्तूचं ज्ञान होत नाही. आता हे आवरणं असतात आणि ते आवरण असल्यावर ज्ञान होत नाही. तुम्हाला स्पष्टीकरण करून सांगतो कसं ते बघा. चांगले डोळे आहेत, मोठे मोठे, चष्मा लागलेला नाही, म्हणजे चांगल्या त्याच्यात काहीच विकार निर्माण झालेला नाही डोळ्यात. इंद्रिय चांगले आहेत, शाबूत आहेत, ज्ञान करून देण्यासाठी सक्षम आहेत. आणि अशा इंद्रियातून म्हणजे चांगल्या प्रकारच्या नेत्रातून वृत्ती बाहेर आली. पण बाहेर जर अंधार असेल, समजा आपण खोलीत आहे, खोली लावलेली आहे, खिडक्या दरवाजे सगळे लावलेले आहे, आभाळ भरून आलेलं आहे, लाईट गेली, मग अंधार पडतो घरात. मग अशा वेळेला आपण बघायला लागलो, डोळे चांगले आहेत, वृत्ती देत नेत्र बाहेर बघायला पण लागली, ये पण दिसतं का काही? कोणतीच वस्तू दिसत नाही घरातली. मग घरात वस्तू नाही का? घरात वस्तू आहेत पण कुठलीच वस्तू दिसत नाही. का? त्या सगळ्या वस्तूंना कोणी झाकलं? अंधाराने झाकलं. डोळे चांगले असून डोळ्यातून वृत्ती बाहेर येऊन सुद्धा वृत्ती फक्त अंधारालाच बघते. कारण सगळ्या पदार्थावर अंधाराचं झाकण आहे, तो फक्त तिला अंधारच दिसतो. त्या अंधाराच्या आत असणारी अंधारानं झाकलेली वस्तू दिसतच नाही. अंधार तिला दिसूच देत नाही त्या वस्तूला. म्हणजे एक अंधाराचं झाकण असतं. लक्षात आलं का? कशाचं झाकण असतं? अंधाराचं. मग अंधाराचं जर झाकण काढायचं असेल आणि त्या वस्तूला बघायचं असेल तर अंधाराचं आवरण दूर करण्यासाठी काय करावं लागेल? बंदुकीची गोळी मारायची आणि तिला मारून टाकायचं त्या अंधाराला, आहे ना? त्याचं चाकू घ्यायचं आणि खुपसून टाकायचं अंधाराला, आहे ना? अंधार घालवण्यासाठी काय करावं लागेल मग? दिवा लावावा लागेल, मग बल्ब लावावा लागेल, उजेड करावा लागेल. उजेड म्हणजे प्रकाश. प्रकाश निर्माण केल्याशिवाय, प्रकाशाचं साह्य आल्याशिवाय तिथलं अंधार जात नाही आणि अंधार जाऊन तिथली वस्तू दिसत नाही. म्हणजे ऐका, बाहेरच्या पदार्थाला पाहण्यासाठी नेत्र चांगले जरी असले आणि त्या नेत्रातून वृत्ती बाहेर जरी गेली तरी त्या नेत्राला आणि त्या वृत्तीला, त्या अज्ञानाला अंधकाराला घालवण्यासाठी प्रकाशाच्या साह्याची गरज असते. प्रकाशाचं साह्य घेऊन ती वृत्ती जर बाहेर गेली त्या पदार्थापर्यंत तरच त्या पदार्थाचं ज्ञान होतं. लक्षात आलं का? समजलं? म्हणजे एक आवरण आहे अज्ञानाचं आणि ते एक आवरण आहे अंधाराचं आणि ते अंधाराचं आवरण जातं कशाने? ते प्रकाशाने. ते समजलं तुम्हाला? ते गेल्याशिवाय म्हणजे अंधाराचं आवरण प्रकाशाने घालवल्याशिवाय वृत्तीला पदार्थाचं ज्ञान होतं का? होत नाही. कळलं का? त्या पदार्थाचं ज्ञान होत नाही. म्हणून ते अंधाराचं आवरण घालवावं लागतं. इथपर्यंत कळलं? आणखी एक आवरण असतं, ते असतं अज्ञानाचं. ते अज्ञानाचं आवरण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्या वस्तूचं ज्ञान होत नाही. म्हणजे डोळे चांगले आहेत, वृत्ती आहे, डोळ्याच्या द्वारा वृत्ती त्या पदार्थापर्यंत गेली आणि त्या डोळ्याला अंधार घालवण्यासाठी प्रकाशाचं पण साह्य आहे. म्हणजे प्रकाशात ती वस्तू आहे, अंधार नाही आहे तिथं, अंधार प्रकाशानं घालवलेला आहे. प्रकाशात वस्तू आहे. कुठं वस्तू आहे? प्रकाशात वस्तू आहे. आणि प्रकाशाचं साह्य असल्यामुळे वृत्ती त्या पदार्थापर्यंत गेली. प्रकाश नसेल तर त्या पदार्थापर्यंत वृत्ती जातच नाही, फक्त डोळ्यासमोर फक्त अंधारालाच बघते. पण प्रकाशाचं साह्य असल्यामुळं, प्रकाशाने तो अंधार घालवल्यामुळं वृत्तीला त्या पदार्थापर्यंत जाताही आलं. वृत्तीला, आणि वृत्ती गेल्यामुळे वृत्तीतला चिदाभास पण तिथपर्यंत गेलाच. मग वृत्ती तिथं जाऊन
त्या पदार्थाला आकाराची होऊनसुद्धा त्या पदार्थाचं ज्ञान होत नाही. का? जोपर्यंत अज्ञान आहे, काय, जोपर्यंत जोपर्यंत काय आहे, अज्ञानाचं आवरण आहे बघा, तोपर्यंत त्याचं ज्ञान होत नाही. त्यासाठी अज्ञानाचं आवरण गेलं पाहिजे. म्हणजे वृत्ती नाही, इंद्रिय तिथपर्यंत जातात. थोडंसं हे झालं. प्रकाशाचं साह्य असल्यामुळं डोळ्यांनी जरी ती वस्तू बघितलेली असली तरीही त्या वस्तूचं ज्ञान होत नाही. का? कारण तिथं वृत्ती गेलेली नसते. वृत्ती तिथं गेलेली नसते. वृत्ती तिथं गेलेली नसल्यामुळं डोळे इंद्रिय जरी तिथपर्यंत गेले तरीही त्या वस्तूचं ज्ञान होत नाही. ते अज्ञान जात नाही. अज्ञान तिथं कायम राहतं. लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो, उदाहरण सांगतो तुम्हाला. एक माणूस असा ते बुद्धिबळाचा खेळ खेळत बसलेला आहे. बुद्धिबळ माहिती आहे ना तुम्हाला? चेस खेळत बसलेला आहे. आणि चेस खेळत बसलेला असताना त्याची वृत्ती त्या खेळात रमलेली आहे, एकाग्र वृत्ती झालेली आहे. मग अशा वेळेला तो खेळात त्याची वृत्ती एकाग्र झालेली असताना त्याचा मुलगा त्याच्याजवळ आला. पप्पा चला ना, मम्मी बोलवायला लागली, तुम्हाला जेवायला बोलवलं आहे असं तू म्हणतो आहे. पण तो त्याची वृत्ती एकाग्र झालेली असल्यामुळं की पोरगं आलं, उभा राहिलं, बोलवलं, विचारलं, हे काहीच नाही, आपलं खेळ चालू याचा. त्या पोराला म्हणजे डोळ्यांनी बघितलंसुद्धा आणि ते बोलवून गेलंसुद्धा. पण त्याला कळलं का? ही पोरगं आलं, आपल्याला बोलवतं आहे, ती बोलवायला लागली. त्याला कळलं का? काहीच कळलं. डोळ्यांनी त्या पोराला बघितलं नाही का? पोराला डोळ्यांनी बघितलं, पण त्याला त्या पोराचं ज्ञान झालं नाही. कानावर ते शब्द पडले, पण ते शब्दही त्याला ऐकू आले नाही. का? कारण त्या पोराला पाहण्यासाठी डोळे जरी बघत असले पण डोळ्यासोबत वृत्ती पाहिजे. वृत्ती जर नसेल तर डोळ्यांनी ती वस्तू बघूनसुद्धा दिसत नाही. वृत्ती खेळात रमलेली आहे. वृत्ती खेळात रमलेली आहे. वृत्ती तिथं असल्यामुळं डोळे त्या पोराला बघत जरी असले तरी त्या पोराचं ज्ञान होत नाही. का? कारण त्या पोरावर अज्ञानाचं आवरण आहे. कशाचं आवरण आहे? अज्ञानाचं आवरण आहे. आणि ते अज्ञानाचं आवरण जात नाही तोपर्यंत ती पोराचं ज्ञान होत नाही. आणि अज्ञानाचं आवरण कशाने जातं? ते वृत्तीनं जातं. अज्ञानाचं आवरण कशाने जातं? ते वृत्तीनं जातं. ती वृत्ती पोराकडे गेलीच नाही. ती घोड्याच्या, ते वज्राच्या, उंटाच्या आकाराची ती वृत्ती, हत्तीच्या आकाराची वृत्ती झालेली असते, पिढीच्या आकाराची वृत्ती झालेली असते. ती पोराकडे वृत्ती जातच नाही, पण डोळ्यांनी बघितलं असं नुसतं. त्यामुळं त्या पोराचं ज्ञान होत नाही. का? पोराच्या ठिकाणी असणारं अज्ञान ते गेलं नाही. आणि ते अज्ञान कशाने जात असतं? वृत्तीनं जात असतं. वृत्ती अज्ञानाला घालवीत असते. आणि वृत्तीनं अज्ञानाला घालविलं की मग वृत्ती त्या पदार्थाच्या आकाराची होऊन त्या वृत्तीतला आभास मग त्या पदार्थाचं काय करून देत असतो? ज्ञान करून देत असतो. समजा घट आहे समोर. मग घट आहे तर काय होतं? तर वृत्तीला, नेत्रेंद्रियाला घटापर्यंत जाण्यासाठी प्रकाशाचं साह्य लागतं. प्रकाशाचं साह्य असलं की तो प्रकाश अंधार दूर करतो. अंधाराला दूर केलं, एक आवरण दूर झालं अंधाराचं प्रकाशाने. मग नेत्रेंद्रियाद्वारा ती वृत्ती त्या पदार्थापर्यंत जाते, त्या घटापर्यंत जाते. घटाच्या आकाराची वृत्ती झाली की त्या घटावर दुसरं एक आवरण असतं. ते कशाचं? अज्ञानाचं. ते अज्ञानाचं आवरण ती वृत्ती नष्ट करते. आणि अज्ञानाचं आवरण वृत्तीनं नष्ट केलं की मग त्या वृत्तीत असणारा आभास त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. हा घट आहे म्हणून. कळलं का? म्हणजे काय? म्हणजे कुठल्याही पदार्थाच्या ठिकाणी दोन आवरणं असतात. एक अंधाराचं आवरण असतं आणि एक अज्ञानाचं. ते अंधाराचं आवरण प्रकाशाने नष्ट होतं आणि अज्ञानाचं आवरण वृत्तीनं नष्ट होतं. म्हणजे पदार्थाचं ज्ञान होण्यासाठी ह्या दोघांची गरज असते. प्रकाशाची नेत्र इंद्रियाला ज्या वेळेला कुठल्याही पदार्थाचं ज्ञान होतं
त्यावेळेला ह्या दोघांची गरज असते. कशाची? एक प्रकाशाची अंधार घालवण्यासाठी आणि अज्ञान घालवण्यासाठी कुणाची? वृत्तीची गरज असते. हे दोन असतील तरच त्या पदार्थाचं ज्ञान होतं, अन्यथा होत नाही. कळलं का? हे दोन आवरणं जावे लागतात. ते दोन आवरणं घालवणारा एक प्रकाश आहे आणि एक अज्ञानाचं आवरण घालवणारी वृत्ती आहे. आणि वृत्तीनं ते आवरण घालवलं, ती वृत्ती त्या पदार्थाच्या आकाराची झालेली असते. पदार्थाच्या आकाराची झाल्यावरच त्या पदार्थावरचं अज्ञानाचं आवरण जातं, नष्ट होतं. आणि मग त्या तदाकार झालेल्या पदार्थाकार झालेल्या वृत्तीत जो चिदाभास असतो, तो चिदाभास त्या पदार्थाचं प्रकाशन करतो, त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. लक्षात आलं का? हां, समजलं का? बघा आता, घट ज्ञानाच्या वेळी प्रथम अंतःकरणाची वृत्ती. बघा, घट ज्ञानाच्या वेळी काय घडतं? घट ज्ञानाच्या वेळी अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारा बाहेर निघून घटापर्यंत जाते. कुठपर्यंत गेली वृत्ती? घटापर्यंत गेली. नंतर वृत्ती घटाला व्यापून घटाच्या आकाराकार होते. त्या घटाकार झालेल्या वृत्तीत जो चिदाभास असतो तो त्या घटाचं प्रकाश करतो, म्हणजे त्याचं घटरूपानं ज्ञान करून देतो. कळलं का? परंतु घटाचं ज्ञान होण्यापूर्वी घटावर दोन आवरणं म्हणजे आच्छादनं असतात. कळलं का? ज्ञान होण्याच्या पूर्वी किती आच्छादनं असतात? दोन पैकी, म्हणजे त्या दोन पैकी एक अंधकाराचं असतं व दुसरं कशाचं असतं? अज्ञानाचं आच्छादन असतं. अंधकाराचं आवरण प्रकाशानं नष्ट होतं, म्हणून बाह्य पदार्थ ज्ञानाच्या वेळी अंतःकरणाला अंतःकरण वृत्तीला नेत्राची आणि प्रकाशाची सहाय्यता लागते. कशाची लागते? नेत्राची आणि प्रकाशाची सहाय्यता लागते. प्रकाशाची सहाय्यता जर नसेल, निबिड अंधकारातील वस्तू नेत्र व अंतःकरण वृत्ती ही चांगली असून सुद्धा ती वस्तू दिसत नाही. कळलं का? अंधाराची वस्तू दिसते का? दिसत नाही. यावरून अंधकाराचं आवरण असतं हे सिद्ध झालं. अंधकाराचं आवरण असतं सिद्ध झालं का नाही? दुसरं आवरण अज्ञानाचं असतं. कारण ज्यावेळी अंतःकरण वृत्ती एखाद्या विषयात निमग्न असते, बघा, अंतःकरणाची वृत्ती एखाद्या विषयात निमग्न झाली, रमली, त्यावेळी अन्य पदार्थाशी, दुसऱ्या पदार्थाशी चक्षुरिंद्रियाचा म्हणजे नेत्राचा संबंध होत असूनही त्या पदार्थाचं ज्ञान होत. दुसऱ्या पदार्थाशी डोळ्याचा नेत्राचा संबंध झाला, पण वृत्ती जर तिकडं नसेल त्या पदार्थाकडं, तर त्याचं ज्ञान होत नाही. हा अनुभव बुद्धिबळ खेळण्यात निमग्न असणाऱ्याच्या ठिकाणी चांगला दिसून येतो. बुद्धिबळ खेळत असताना आपला पुत्र आपल्या पुढं येऊन आपल्याजवळ काही मागत आहे किंवा कोणी मित्र आपल्या पुढे येऊन नमस्कार करून बसलेला आहे, त्याचं त्याला काही भान नसतं. नेत्रसंबंध पुत्रमित्राशी झालेला असतो, परंतु अंतःकरणाची वृत्ती वजीर किंवा प्यादी यांच्या आकाराची झालेली असते. आता ती वजीर आणि प्यादी जाऊ द्या, तुम्ही मोबाईल बघत बसले, मी जरी जवळ येऊन बसले तर कळते का तुम्हाला? हां, फटका हाणला तरी कळत नाही. म्हणून इंद्रियाचा संबंध असला तरी पुत्रमित्रादी पदार्थाचं ज्ञान होत नाही. याकरता ज्ञान होण्याला त्या पुत्रमित्रादी पदार्थाच्या ठिकाणी आवरण मानलं पाहिजे. आवरण होतं का नाही त्याच्या ठिकाणी? म्हणून ज्ञान नाही झालं. आणि ते कशाचं मानावं लागतं मग? आवरण अज्ञानाचं मानलं पाहिजे. चिदाभासासह वर्तमान अंतःकरण वृत्ती. बघा, चिदाभासासह वर्तमान असणारी अंतःकरणाची वृत्ती तिला प्रकाशाची सहाय्यता घेऊन ज्यावेळेला पदार्थाजवळ जाते, बघा, चिदाभासानं युक्त असलेली अंतःकरणाची वृत्ती ती ज्या वेळेला प्रकाशाचं सहाय्यता घेऊन त्या पदार्थाजवळ जाते, तेव्हा पदार्थावरील अंधकाराचं आवरण प्रकाश नष्ट करतो, हे वर सांगितलेलंच आहे. आणि नंतर दुसरं अज्ञानाचं आवरण आहे, ती अंतःकरण वृत्तीत असलेला चिदाभास. तिथं वळ चुकीचे बघा, तुमच्यात काय आहे पुढं? नंतर दुसरं अज्ञानाचं आवरण, पुढं काय? वाचन पुढं. हां, तिथं असं पाहिजे, इकडं बघा, तिथं असं पाहिजे. नंतर दुसरं अज्ञानाचं आवरण आहे. कशाचं आवरण आहे? अज्ञानाचं आवरण आहे. आणि त्या अज्ञानाच्या आवरणाला नष्ट करणारी अंतःकरण वृत्ती आहे. ती अंतःकरण वृत्ती अज्ञानाच्या आवरणाला नष्ट करते, हे वाक्य तिथं पाहिजे. दुसरं अज्ञानाचं आवरण आणि त्या अज्ञानाच्या आवरणाला कोण नष्ट करते? अंतःकरणाची वृत्ती त्या पदार्थाच्या आकाराची झाली की त्या पदार्थाच्या आकाराची झाल्यानंतर त्या पदार्थाच्या ठिकाणी असणारं जे अज्ञानाचं आवरण
त्या आवरणाला अंतःकरण वृत्ती नष्ट करते. हे वाक्य तिथं पाहिजे, पण तिथं वाक्य नाही आहे ते. कळलं का? तिथं वाटलं तर तुम्ही खून करून नंतर लिहून घ्या, कशी खून करायची ते करा, तुम्हाला फक्त समजलं पाहिजे. इथपर्यंत बरोबर आहे. कुठपर्यंत? हे वर सांगितलेलंच आहे. पण नंतर म्हणजे एक अज्ञाना बघा, अंधाराचं आवरण प्रकाशाने जातं हे वर सांगितलेलंच आहे. पण दुसरं आवरण कशाचं आहे? अज्ञानाचं. आणि ते कशाने जातं? अंतःकरण वृत्तीनं जातं. अंतःकरण वृत्ती त्या पदार्थाच्या आकाराची झाली की त्या पदार्थावर असलेलं जे अज्ञानाचं आवरण ती काय करते? ती दूर करते. हे वाक्य तिथं पाहिजे, पण तिथं पुस्तकात ते वाक्य नाही. आलं का? नंतर दुसरं अज्ञानाचं आवरण अंतःकरण वृत्ती घालवते असं वाक्य पाहिजे. आणि ते आवरण गेलं की मग आता इथून पुढचं अंतःकरण वृत्तीत असलेला चिदाभास, आभास म्हणजे चिदाभास, चैतन्याचा आभास, तो त्या पदार्थाचं प्रकाश करतो. याचा अर्थ चिदाभास त्या पदार्थाच्या आकाराचं ज्ञान करून देतो असे. कळलं का? मधलं वाक्य अर्ध राहिलं एक. सामान्य पाहणाराला इंद्रियांचा व पदार्थाचा संबंध झाल्याबरोबर ज्ञान होतं असं वाटतं. सामान्य पाहणारा मनुष्य जो आहे त्यांना असं वाटतं की इंद्रियाचा आणि पदार्थाचा संबंध झाला, आणि इंद्रियाचा आणि पदार्थाचा संबंध झाला की लगेच काय झालं? ज्ञान झालं. पण मध्ये हे दोन आवरणं नष्ट व्हावे लागतात आणि मग ज्ञान होत असते. हे सामान्य लोकांना लक्षात येत नाही. पण वर सांगितल्याप्रमाणे प्रकारानं अंधकाराच्या आवरणाचा प्रकाशानं व अज्ञानाच्या आवरणाचा अंतःकरण वृत्तीनं नाश केल्याशिवाय चिदाभासाकडून पदार्थाचं ज्ञान होणं शक्यच नाही. जोपर्यंत हे दोन आवरणं नष्ट होत नाहीत, अंधाराचं आवरण प्रकाशानं जात नाही आणि अज्ञानाचं आवरण अंतःकरण वृत्तीकडून नष्ट केलं जात नाही, तोपर्यंत चिदाभासाला त्या पदार्थाचं ज्ञान करून देता येत नाही आणि होणं शक्यही नाही. हा आवरण नाशाचा बुद्धीचा व्यापार फार अल्प काळात होत असतो, आहे का नाही? ही आवरण नाशाचा जो प्रकार आहे अल्पकाळात होऊन जातो सगळा हा, म्हणून तो लक्षात येत नाही. एवढंच असो. पदार्थ ज्ञानाची वृत्ती कळली का? तर मग तुम्हाला पदार्थ ज्ञान कसं होतं कळलं का? अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाच्याद्वारा प्रकाशाचं साह्य घेऊन त्या पदार्थापर्यंत जाते, आहे का नाही? प्रकाश नसेल तर तिथपर्यंत जाताच येत नाही तिला. प्रकाशाचं साह्य घेतल्याशिवाय अंधार नष्ट होत नाही. अंधकाराचं आवरण नष्ट करून प्रकाशाचं साह्य घेऊन तिथपर्यंत जाते, आणि तिथपर्यंत गेल्यानंतर वृत्ती त्याच्या आकाराची होऊन, त्या पदार्थाच्या आकाराची होऊन त्याच्यावरचं अज्ञानाचं आवरण दूर करते. आणि वृत्तीनं अज्ञानाचं आवरण दूर केलं की त्या वृत्तीमध्ये असणारा जो आभास म्हणजे चिदाभास म्हणजे चैतन्याचा आभास, तो त्या पदार्थाचा प्रकाश करतो, म्हणजे ज्ञान करून देतो. त्या पदार्थाच्या आकाराचं ज्ञान करून देतो. समजलं का? अशी ही पदार्थ ज्ञानाची काय आहे? रीती आहे. पदार्थाचं ज्ञान कसं होतं ही ज्ञानाची रीती सांगितली. बाह्य पदार्थाचं ज्ञान कसं होतं ते सांगितलं. पण हे ज्ञान कशासाठी ही रीती कशासाठी सांगितली? पदार्थाची म्हणजे रज्जू व सर्पाची उत्पत्ती कशी होते आणि वसनी पदार्थाची उत्पत्ती कशी होत असते हे समजण्यासाठी अगोदर पदार्थाच्या ज्ञानाची रीती सांगितली. मग आता उद्याच्याला पदार्थ आणि वसनी पदार्थाची उत्पत्ती कशी होते ते तुला सांगतो असं श्रीगुरू म्हणतात. ओम शांती शांती शांती. कुंडली गवधर श्री ज्ञानदेव